भात शेतीचं काम सुरू झालेलं आहे. इकडे ताईचं कॅन्टीन आहे. सकाळचं कॉफी चहा पोहे झाल्याशिवाय आम्ही इकडनं हलत नाही. साहिल पाटील अशा तऱ्हेने पूर्णपणे भिजलेले आहेत छत्रीचा वापर न करता. हे असं नवीन कॅन्टीन झालेलं आहे आणि हा असा छोटासा झरा बघायला भेटतो आपल्याला इथे. कॉलेजला असताना आम्ही खूप सारे नारळ तोडायचो इथे. अक्षरशः दगडी काट्या काय भेटेल ते मारून नारळ पाडलेले आहेत आम्ही. सो माझं हॉस्टेल आहे, ह्या हॉस्टेलमध्ये खूप टाईम गेला आहे. हे बघा, हे रेड कलरची पानं दिसतात ना, त्याला मुसांडा म्हणतात. पामची झाडं आहेत आणि हे आमचं कॉलेज. ह्याच्याच पाठी ग्राउंड आहे. हे कॉलेजची बॉर्डर सगळ्यांची फेवरेट झाली आहे. हे बोगनवेलचे बॉर्डर वगैरे लावलेले आहेत. 350 एकरमध्ये पसरलेला आमचा हा कॉलेजचा एरिया आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल सिरीज. सो मी जात आहे माझ्या कॉलेजला, जिथे मी ग्रॅज्युएशन केलं. खूप साऱ्या आमच्या आठवणी आहेत. त्या कॉलेजला मी जात आहे. मी घेऊन आलो आहे माझी स्कूटीने आपण जाणार कॉलेजला. कॉलेज खरवते दहिवली या गावात सिच्युएटेड आहे. सावर्डे इकडनं 11 किलोमीटर, तिकडनं 8.5 किलोमीटर असं लांब कॉलेज आहे. सर्वांनी टू व्हीलर चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहेच, तुमच्या सेफ्टीसाठी दिलेलं आहे. सो सर्वांनी नियमाचं पालन करून हेल्मेट घाला आणि सेफली ड्राईव्ह करा. चला तर मग आपण आठवणी ताजा करूया. पावसाने आमच्या प्रवासात व्यत्यय आणलाय. कोकणात फिरतोय आपण. खूप सारा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळतो. कोण पण ट्रॅव्हल करत असेल तर रेनकोट घालून बाहेर पडलेलंच योग्य राहतं इथे. आपल्यासोबत आहे माझा कॉलेज फ्रेंड साहिल पाटील. त्याचंही काम आहे कॉलेजमध्ये, माझंही काम आहे. सो आम्ही दोघंजणं कॉलेजला जात आहोत. पाऊस खूप आहे. साहिल पाटीलने रेनकोट नाही आणला आहे. अभी मजा आएगा ना भिडो. आम्ही आता हायवेवरून आत आलो आहे गावाकडे. तर इकडे भात शेतीचं काम सुरू झालेलं आहे. असंच पावसाळ्यात आमच्या कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंट असतं. असं इकडे एकदम ग्रीनरी आणि असे रोड्स, त्याच्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते. पावसाळ्यात कोकणातलं वातावरण एक नंबर असतं इथे. सर्वात आधी कॉलेजचं हे स्टार्टिंगला डिप्लोमा कॉलेज लागतं. इकडे हॉस्टेल पण आहे, 20 गर्ल्स हॉस्टेल, सिनियर गर्ल्स हॉस्टेल. इकडे ताईचं कॅन्टीन आहे. सकाळचं कॉफी चहा पोहे झाल्याशिवाय आम्ही इकडनं हलत नाही. खूप साऱ्या आठवणी आहेत आता इथे. तिथून चालत वगैरे आम्ही आमचे क्लास वगैरे अटेंड करायचो. नाश्त्याला इथे यायचो. आणि इथे आमचं कॉलेजचं हॉस्टेल्स आहे, लेडीज हॉस्टेल. हा आमचं कुठे कॉलेज आहे, आमचा एरिया आहे. इकडे रविराज कॅन्टीन आहे. तिकडे पण आम्ही यायचो. कॉलेज आमचं. साहिल पाटील अशा तऱ्हेने पूर्णपणे भिजलेले आहेत छत्रीचा वापर न करता. छत्री असतो त्याने उघडलं नाही. रेनकोट असून सुद्धा भिजलेला आहे मी. साहिल पाटील वॉचमॅन काका आहेत. आम्ही खूप मजा करतो यांच्यासोबत. मजा मस्ती चालली आमची. आत्ता पण तीच जुनियरसारखी मजा मस्ती चालली आहे. इकडे बसून मस्त गप्पा मारतो काकांसोबत. हे आमचं कॉलेज. आम्ही पोचलेलो आहोत आमच्या कॉलेजमध्ये, ज्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर.
झालेलं आहे. आता आम्ही जात आहोत पेट पूजा करायला कॉलेजमधील फेमस अप्पांच्या कॅन्टीनला. हे आमचं दुसऱ्या कॉलेजचं एंट्रन्स आहे, कमान आहे. इकडनं आत जाऊन दुसऱ्या कॉलेजला जाता येतं, कॅन्टीनला जाता येतं. फील्डसाठी आपण व्हिजिट करणार असो तर मग इकडनं जा रस्ता आहे. तिकडे आहेत आमचे बॉईज हॉस्टेल्स आणि समोरनं जो एक रस्ता जातो येतो तिथे आम्ही पोल्ट्रीला वगैरे कोणाचं मॉड्यूल वगैरे असेल 4th इयरचं तर तिकडनं जातात. सो असं आमचं कॉलेज आहे. 350 एकरमध्ये पसरलेला आमचा हा कॉलेजचा एरिया आहे. खूप सारी झाडं, वेगवेगळे झाडं, काय झाडांची तर मला पण नावं नाही माहिती, इतकी झाडं लावलेली आहेत. हे कॉलेजची बॉर्डर सगळ्यांची फेवरेट झाली आहे. हे बोगनवेलचे बॉर्डर वगैरे लावलेले आहेत कॉलेजवाल्यांनी, मस्त केलेलं आहे. आता तुम्हाला खूप सारी फुलझाडं, ऑर्नामेंटल प्लांट्स असे दिसतील. अर्थातच ॲग्रिकल्चरचं कॉलेज आहे. तर हे ॲलामेंडाची झाडं आहेत, हे पाम आहेत, मुसांडाची झाडं आहेत. हे बघा, हे रेड कलरची पानं दिसतात ना, त्याला मुसांडा म्हणतात. पामची झाडं आहेत. अशा पद्धतीने आमचा कॉलेजचा परिसर आहे. हा खूप पॉझिटिव्हिटी देतो. साईडला झाडं वगैरे, कुठेही तुम्ही इथे बसून अभ्यास करू शकता. हॉस्टेल्स आहेत, हॉस्टेल्समध्ये तर इकडे कॅन्टीन आहे. आम्ही आता कॅन्टीनला जात आहोत. अप्पांचं कॅन्टीन इकडे खूप फेमस आहे. इथला चहा, कांदे पोहे एक नंबर लागतात. हे असं नवीन कॅन्टीन झालेलं आहे. आत्ताच एक 4-5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेलं आहे या कॅन्टीनचं. मस्त बनवलं आहे. इथे लॉन बनवलं आहे, फोटो काढायला, ग्रुप फोटो काढायला इकडे जागा दिलेली आहे. आणि हे आपलं कॅन्टीन आहे. आधी कॅन्टीन दुसरीकडे होतं, खूप छोटं होतं, पत्र्याच्या शेडमध्ये होतं. आता चांगलं त्याला स्पेस दिलेलं आहे कॅन्टीनला. धाबेली आणि रस्सावडा. काय म्हणणं आहे साहिल पाटील? मंडळी खूप भूक लागली आता सध्या. कॅन्टीन मधला खाऊन झालेला आहे. पोहे तिकडचे ॲक्च्युली फेमस असतात पण आता अवेलेबल नव्हते, मग आम्ही धाबेली आणि रस्सावडा ऑर्डर केला. आता आम्ही चाललो दुसऱ्या बिल्डिंगकडे. आमच्या कॉलेजची जी बिल्डिंग आहे पहिली ती ॲग्रिकल्चर आणि बायोटेकवाल्यांसाठी आहे. ही हॉर्टिकल्चर आणि फूडटेकवाल्यांसाठी आहे. 4 डिपार्टमेंट आहेत आमच्या कॉलेजला. तर आता हे बघा, हे फूडटेक आणि हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचं हा एंट्रन्स आहे आणि हे कॉलेज आहे. खूप मोठी बिल्डिंग आहे. असं सगळं आहे. ह्या साईडला आमचं बॉईज हॉस्टेल्स आहेत आणि इकडे आमच्या फील्ड वगैरे आहेत. फील्ड दाखवली असती तुम्हाला पण आम्हाला वेळेची कमतरता आहे. साहिल पाटीलला ट्रेन आहे, 3:30ची ट्रेन आहे, मग आम्हाला लवकर पोचायचं आहे. आत्ता वाजलेले आहेत 2:30. तरी पण मी तुम्हाला फील्ड दाखवणार. अच्छा, ही बिल्डिंग नवीन झालेली आहे आणि हे आता तुम्ही बघितलं कॉलेज ते सुद्धा नवीन झालेलं आहे आणि हे कॅन्टीन झालेलं आहे. तिघांचे उद्घाटन एकत्रच झालेलं आहे. ती जिम आहे आमच्या कॉलेजची आणि इकडे आहे ते किचन आहे आणि हे मेस आहे. वरती स्टडी रूम आहे आणि 3rd फ्लोअरला टेबल टेनिसचे कोर्ट आहेत. असं हे फर्स्ट इयरचं हॉस्टेल आहेत. असे 4 इयर्सचे 4 वेगवेगळे हॉस्टेल्स आहेत. हे जिम्नॅशियम वरती आहे. हे गेस्ट हाऊस, जो कोण गेस्ट वगैरे किंवा गेस्ट लेक्चरर असेल त्यांची राहायची सोय इकडे केलेली आहे. आणि हे फर्स्ट इयरच्या हॉस्टेलचा एंट्रन्स आहे. फर्स्ट इयरचं हॉस्टेलला फुलांची नावं दिलेली आहेत. तसंच आमच्या फर्स्ट इयरच्या हॉस्टेलला मोगरा हॉस्टेल असं नाव आहे. आल्यानंतर अचानक लॉकडाऊन पडला, मग आमचं हॉस्टेल लाईफ खूप सारी मिस झाली आहे. आम्ही डायरेक्ट 3rd इयरला आलो, ते इकडे पारिजातला. पारिजातमध्ये आम्ही शेवटपर्यंत पारिजातमध्येच होतो. नंतर आम्हाला स्प्लिट केली, त्या तिकडे हॉस्टेल आहे तिकडे आणि मी तरी इथे पारिजातला होतो. नंतर 4th इयरला आमचं रावे आणि मॉड्यूल सगळं झालं. सो माझं हॉस्टेल लाईफ ह्या हॉस्टेलमध्ये खूप टाईम गेलं आहे आणि फर्स्ट इयरला 1 सेमिस्टर पुरतं. 4 हॉस्टेलच्या 4 मेस आहेत. इकडे आमची मेस होती, पारिजातवाल्यांसाठी मेस होती अन्नपूर्णा म्हणून. सगळ्या मेसची नावं अन्नपूर्णाच आहेत. सो इकडे खूप आठवणी आहेत आमच्या. रोज यायचं, लेक्चर करून
इकडे जेवायचं आणि डायरेक्ट हॉस्टेलला जाऊन झोपायचं. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इकडे आधी आमचं ओल्ड जिम होतं, इकडे मूर्ती आहे शिवाजी महाराजांची. असं हे पण गेस्ट हाऊस होतं, पण त्याचं आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. आणि हे आमचं एंट्रन्स गेट. आणि हे सोनचाफा हॉस्टेल. इकडे अर्धे माणसं होती आमची आणि तिकडे असे 2 हॉस्टेल होते आमचे. म्हणून एंटर करताना जुन्या दिवसाची आठवण येते. रोज रात्री लेट येणार, इथं गाडी पार्क करणार आणि मग हॉस्टेलला जाणार. अशा टाईपचं आमचं हॉस्टेल आहे. इकडनं पुढपर्यंत ते फील्डपर्यंत पूर्ण आमचं हॉस्टेल आहे. प्रत्येक इयरला वेगवेगळे हॉस्टेल्स दिलेत. प्रत्येकाच्या हॉस्टेलची एक सेपरेट मेससुद्धा आहे. सो इथे 4 वर्ष आमचे गेलेत. खूप एन्जॉय केलं आम्ही इकडे. हे आमचं ग्राउंड आहे. गॅदरिंग, स्पोर्ट्स, सगळे इव्हेंट तिकडे होतात. मोठे कार्यक्रमसुद्धा तिकडे होतात. खूप मोठं ग्राउंड आहे. तिथे सगळे गेम ॲक्टिव्हिटीज आपण खेळू शकतो. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, सगळे मैदानं आखू शकतो आपण. इतकं मोठं ग्राउंड आहे आमचं. आणि हे आमचं कॉलेज, ह्याच्याच पाठी ग्राउंड आहे. मॉर्निंग ग्लोरी म्हणून एक नावाची झाडं लावलेली कॉलेजवाल्यांनी, तर ती आता नाही आहेत. तर त्या झाडांचं असं वैशिष्ट्य म्हणजे रोज सकाळी एक फूल येणार म्हणजे येणार. एक फूल गेलं की दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन फूल तयार. तर आता ती नाही आहेत. इथे दुसरी हेजिंगची झाडं लावली आहेत. हे हेजिंग केले आहेत ना बॉर्डर्स, ह्यांना मधुमालती म्हणतात. विंटर्समध्ये ह्याला असं म्हणजे पिंकिश आणि व्हाईट कलरची फुलं येतात. पूर्ण बॉर्डर त्या फुलांनी भरलेली असते आणि वासही असतो मधुमालतीला, तुम्हाला माहिती असेलच. तर इतकं मस्त दिसतं ते विंटर्समध्ये. आता पावसाळा आहे तर मग सगळ्यांची आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ सुरू व्हायला झालेली आहे स्टार्ट. असं आता कापतील पानं, त्याला अजून चांगलं ग्रीन पालवी येईल. हे फॉक्सटेल पाम आहेत आणि हे पण आहेत, पण ह्याचे पानं काढलेली आहेत पावसामुळे. नवीन त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ यावी म्हणून ते कापलेले आहेत. आणि हे मधलं आपलं लॉन छान केलं आहे कॉलेज. एकदम लँडस्केपिंग मस्त केलं आहे. इकडे फोटोशूट इव्हेंट असेल तर खूप सारे मुलं इथं फोटोशूट करतात. मज्जा येते डेजच्या वेळेला. नारळाची बाग आहे कॉलेजच्या अगदी समोर आहे. त्यात केळी आणि नारळ प्रॉपर स्पेसिंग ठेवलेली आहे झाडांमध्ये. 10x10ची स्पेसिंग आहे आय थिंक. तर असं कॉलेजच्या समोरचा असा नजारा आहे. आणि हे मगाशी आपण गेलेलो कॅन्टीन आणि ते कॉलेजची शॉर्ट टूर करून देतो. हे आमचं बॉयज हॉस्टेलचा एंट्रन्स आहे. आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे हा मॉड्यूलवाल्यांसाठी जायला रस्ता आहे. पोल्ट्रीवाले रात्री नाईट ड्युटी करून येताना इकडनं कोल्हे सगळे जनावरांचं दर्शन होतं मस्तपैकी. मुलांमध्ये धाडस आता बिल्ड झालं आहे चांगलं या जनावरांसोबत डील करायला. मस्त एन्जॉय करायचे रात्री नाईट ड्युटी मुलं इथली. ते आमचं पोल्ट्री डिपार्टमेंट आहे. इकडे पोल्ट्री रेझिंग चालू असतं. आत्ताही असतील की नाही माहीत नाही, पण नाहीच आहेत, नाही आहे, कारण अजून मॉड्यूल सुरू व्हायचं आहे मुलांचं. हे पोल्ट्री डिपार्टमेंट. इकडे खूप सारी मजा मस्ती असायची रात्री. मुलं अक्षरशः क्रिकेट खेळायला यायचे. हे आमचं ग्राउंड, इथंसुद्धा क्रिकेट खेळायला यायची मुलं. आणि हे प्रोजेक्ट केला आहे एक आंब्याचा. आणि हा असा छोटासा झरा बघायला भेटतो आपल्याला इथे. इकडे काजू आंब्याची खूप झाडं आहेत. खूप साऱ्या व्हरायटीजचे आंबे आहेत इकडे. त्यात रत्नागिरी हापूस तर असतोच इथे, सगळ्यांकडे असतो इथे. आणि एक वनराज जातीचा एक आंबा आहे, त्याची साईज खूप मोठी आहे. सो असं सगळं इथला परिसर आहे. आता एक फील्ड येईल पुढे, ती व्हेजिटेबलचं एक मॉड्यूल होतं. तिकडे कमर्शियल प्रोडक्शन घेत होते व्हेजिटेबल्सची मुलं, तर त्यांचं फील्ड आहे इथे. आता तुम्हाला दिसेल. आता फील्डची अवस्था म्हणजे सगळं गवत वगैरे आलं आहे बघा. हे फील्ड आहे, इथे झाडं आहेत. मुलांनी इकडे टेंट बांधलेला मस्तपैकी, इकडे प्रोडक्शन घेतलेलं आणि विकलेलं. त्यात कलिंगड, काकडी आणि चवळीच्या भाज्या
असं खूप सारं इकडे प्रोडक्शन घेतलं आहे त्यांनी. ही पहिली फील्ड आहे आणि ही दुसरी फील्ड आहे. इकडनं खाली एक फील्ड जाते, ती दुसऱ्या व्हेजिटेबलवाल्यांची फील्ड आहे. आता तुम्हाला मशरूमवाल्यांचा प्लॉट दाखवतो. हे कॉलेजच्या वायनरीकडे जायला रस्ता आहे. कॉलेजची स्वतःची आपल्या वायनरीसुद्धा आहे. तर इकडे खूप मस्त झाडं लावलेली आहेत. चिक्कूची झाडं इकडे खूप आहेत आणि हे ऑर्नामेंटल झाडं पण आहेत. हे बघा, चिक्कूची झाडं खूप मस्त दिसतात इथे. ग्रीनरी एकदम मस्त झाली आहे इथे. आम्ही NSSच्या वेळेला इकडे चिकन मस्तपैकी बनवलेलं सगळ्यांनी मिळून. हे बघा, ही अशी झाडं आहेत आणि हे वायनरीकडे आपण आलेलो आहोत. इथे पाण्यासाठी जागा आहे, स्टोरेजसाठी. आणि ही वायनरी. आता आपण जात आहोत मशरूमवाल्यांकडे. मशरूमवाल्यांचं जे कल्टिवेशन प्रोडक्शन घ्यायचे त्यांच्या प्लॉटवर. 3rd इयरला असताना आमची इकडे एक प्लॉट होता. आम्ही मेज लावलेला, म्हणजे मका. आणि इकडे मशरूमचा प्लॉट आहे. वाल्यांची इन्क्युबेशन रूम आहे. आतमध्ये टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि मशरूमच्या बॅग ठेवल्या जातात तिथे त्यांचं ग्रोथसाठी. आणि इकडे ॲनिमल हजबंड्रीचं शेड्स आहेत. गाई म्हशींसाठी प्रॉपर त्यांचे केअर अँड मॅनेजमेंट करण्यासाठी ते मॉड्यूल ठेवलेलं आहे लोकांना दाखवायला. आणि इकडे एक दुसऱ्या मशरूमसाठी एक रूम आहे. तर असा हा परिसर आहे. इथे आधी गाई म्हशी होत्या, पण त्यांना दुसरीकडे शिफ्ट केले. इकडे त्यांना चारायला वगैरे जागासुद्धा आहे. ते फ्रीली त्यांचा वावर करू शकता तिथे. इथे गाई म्हशी असतात. इथे काळजी घेणारी लोकंसुद्धा आहेत त्यांची. आणि हे इथे नारळाची झाडं आणि तिकडे चिक्कूची झाडं आहेत. कॉलेजला असताना आम्ही खूप सारे नारळ तोडायचो इथे. अक्षरशः दगडी काट्या काय भेटेल ते मारून नारळ पाडलेले आहेत आम्ही आणि खूप एन्जॉय केलेलं आहे. 3rd इयरला असताना आम्ही खूपच एन्जॉयमेंट इथे केलेली आहे. तर असं सगळं आहे इथलं. आपण पुढच्या आपल्या ऑर्गॅनिकच्या फील्डकडे आपण वळूयात. तर आम्ही आता जात आहोत ऑर्गॅनिक फील्डकडे, जे मॉड्यूल मला होतं. आम्ही खूप सारी मजा मस्ती केली आहे. तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये मजा दिसला असेलच. आम्ही 14 जण होतो. तर तेच मेंबर्स आम्ही या मॉड्यूलमध्ये होतो. आम्ही वेट एन्जॉयच्या व्लॉगमध्ये खूप एन्जॉय केलं आहे. ब्लॉग नसेल बघितला तर तुम्हाला आय बटनमध्ये मी मेन्शन करून देतो. तुम्ही तोही बघा, तो पण खूप मजेशीर ब्लॉग आहे. तर आता आमची फील्ड आलेली आहे. आम्ही आमच्या फील्डमध्ये ऑर्गॅनिक कलिंगड, काकडी, टोमॅटो, शिमला मिरची असं प्रोडक्शन घेतलं होतं. ते खूप सारी आम्ही मजा मस्ती केलेली. चिकन, मासे, सगळं टाईपचं काय काय चिकन टाईप बनवलेलं. कौल फ्राय, बिर्याणी, काय सोडलं नाही आम्ही. मिस काहीच नाही केलं आहे. खूप सारं एन्जॉय केलं आहे, प्रोडक्शन घेतलं आहे. आणि आमचे सर प्रशांत पवार सर, त्यांनी आम्हाला खूप सारं गाईड केलं आहे या प्रोडक्शनसाठी. सो ही जागा आम्ही कधीच नाही विसरणार. तर ह्या साईडला आमची नर्सरी आहे. कोणाला झाडं वगैरे विकत घेऊन जायची असतील तर तीसुद्धा अवेलेबल आहे तिथे. कोणाला हवी असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि हे आमचं प्रोडक्शन डिपार्टमेंटचं गेट आहे. आम्ही इकडे प्रोडक्शन घ्यायला यायचो. तर PHM पण आम्हाला एक मॉड्यूल होतं. तर त्याचं लॅब इकडे आहेत. आत्तासुद्धा चालूच आहे इकडे. काय ना काय काम चालूच असतात. तर हे आमचं पॉलीहाऊस डिपार्टमेंट आहे. इकडे सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंग केली जात होती. आमच्यासारखाच एक दुसरा ग्रुप होता, तो इथे होता. तर अशा प्रकारे सगळं आमचं कॉलेज आहे. पुन्हा एकदा साहिल पाटील सज्ज झाले आहेत भिजायला. वा, छत्री हातात आहे पण भिजणार, कन्फर्म भिजणार. तर ही होती स्टोरी आमच्या कॉलेजबद्दल. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आता आम्ही जात आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन येणाऱ्या पावसाळी व्लॉगसाठी स्टे ट्यून.